नमस्कार. नांगरणी हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? शेत, माती, नांगर. हो, पण त्याचा एक खूप खोल एक काव्यात्मक अर्थही आहे. तोच, म्हणजे काहीतरी नवीन उगवण्यासाठी स्वतःच्याच अस्तित्वाची मशागत करणं. आणि ही प्रक्रिया बऱ्याचदा वेदनादायी असते. स्वतःलाच नांगरावं लागतं. अगदी. आणि आज आपण याच नांगरणीच्या प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत. हो, आपल्याकडे आज आनंद यादव यांच्या नांगरणी या आत्मचरित्रात्मक कादंबरीचे काही भाग आहेत. ही त्यांच्या गाजलेल्या झोंबी कादंबरीचा पुढचा भाग आहे. बरोबर. कथानायक नुकताच SSC झालाय आणि इथूनच म्हणजे त्याचा खरा संघर्ष सुरू होतो. आपला उद्देश फक्त कथेचा आढावा घेणं नाही, तर एका तरुण मनाच्या आतल्या आणि बाहेरच्या संघर्षाला समजून घेणं आहे. शिक्षण आणि सन्मानाच्या शोधात निघालेल्या या मुलाचा प्रवासाचा आपण मागोवा घेणार आहोत. पाहूया या नांगरणीतून नेमकं काय उगवतं. चला तर मग सुरुवातीपासूनच बघूया. कथानायक SSC चांगल्या मार्कांनी पास होतो आणि घरी येतो. खरं तर हा एक आनंदाचा, कौतुकाचा क्षण असायला हवा. पण घरातलं वास्तव म्हणजे पूर्णपणे वेगळं आहे. हो, कौतुकाऐवजी त्याच्यावर थेट जबाबदारी टाकली जाते. त्याची आई त्याला काय म्हणते, ये या तो डात, आता तू या हातचा घास पडू दे. म्हणजे आता तरी तुझ्या कमाईचा घास आम्हाला खाऊ दे. या एका वाक्यात त्या कुटुंबाची पूर्ण परिस्थिती दिसते. अगदी. गरिबी, हतबलता आणि मुलाकडून असलेल्या अपेक्षा. तिथे स्वप्नांना जागाच नाहीये. आणि ही निराशा फक्त घरीच नाहीये. तो मदतीसाठी, मार्गदर्शनासाठी त्याच्या हेडमास्टरांकडे जातो. पण तेही त्याला एक एक व्यावहारिक सल्ला देतात. व्यावहारिक पण स्वप्नांचा चक्काचूर करणारा. ते म्हणतात, कारकून हो. बरोबर. मला इथे एक प्रश्न पडतो. एका हुशार मुलाला कारकून हो हा सल्ला मिळणं हे फक्त त्या एका व्यक्तीचं मत होतं की? नाही, ते त्या काळातल्या संधींच्या मर्यादेचं प्रतीक होतं. अच्छा. ती त्यावेळची सामाजिक चौकटच होती की एका गरीब, ग्रामीण मुलासाठी शिक्षण म्हणजे काय? तर फक्त नोकरी, कुटुंबाला हातभार लावण्याचं एक साधन. म्हणजे त्यांच्या सल्ल्यात काळजी आहे, पण कल्पनाशक्तीचा अभाव आहे. अगदी. ते त्याच्या परिस्थितीच्या पलीकडे पाहूच शकत नाहीत. आणि यानंतर तर म्हणजे नकारांची एक मालिकाच सुरू होते. हो, तो नोकरीसाठी कोल्हापूरला जातो. तिथे एका फिल्म स्टुडिओमध्ये काहीही काम करायला तयार असतो. पण तिथला पहारेकरी त्याला अपमानित करून हकलून देतो. मग तो नेते, पुढारी, व्यापारी सगळ्यांकडे जातो. आणि उत्तर एकच मिळतं, नंतर या किंवा आता काम नाही. म्हणजे घर, शाळा, समाज सगळ्याच पातळ्यांवरून त्याला सुरुवातीला नकारच मिळतोय. जणू काही व्यवस्थेने त्याच्यासाठी कारकून पदापलीकडे कोणतंच स्वप्न शिल्लक ठेवलं नव्हतं. आणि या सगळ्या नकारानंतर तो काय करतो? तो 12 मैल चालत परत आपल्या गावी येतो. त्याच शेतात जिथून त्याला सुटका हवी होती. अगदी. एक वर्तुळ पूर्ण होतं. जिथून पळून जायचं होतं. परिस्थिती त्याला पुन्हा तिथेच आणून सोडते. हीच त्याच्या आयुष्यातली नांगरणीची पहिली आणि कदाचित सर्वात वेदनादायी पायरी होती. या पराभवानंतर तो साहजिकच एकाकी पडतो. पण अशाच एकांतात नव्या वाटा दिसतात. हो, तो विष्णुबांच्या खोलीत जुनी वृत्तपत्र, साप्ताहिक वाचू लागतो. आणि तिथे त्याला विनोबा भावेंच्या भूदान चळवळीबद्दल समजतं. इथे त्याच्या विचारांना एक वेगळीच दिशा मिळते. हो ना. त्याला वाटतं की आपल्या कुटुंबाच्या गरिबीवर, या शोषणावर भूदान हाच एक उपाय आहे. म्हणजे तो शिक्षण सोडून थेट समाजकार्यात उडी घ्यायचा विचार करतो. हो. पण एक मिनिट, हा त्याचा सामाजिक कळवळा होता की शिक्षण आणि शेतातल्या कष्टांपासून पळून जाण्याचा एक उदात्त मार्ग तो शोधत होता? खूप चांगला मुद्दा आहे. आणि हीच शंका भूदान कार्यकर्ते दौलतराव निकम यांनाही येते. अच्छा. ते त्याची कसून चौकशी करतात. ते त्याला थेट विचारतात की तू घरच्या जबाबदारीतून पळ काढण्यासाठी शिक्षणाचं निमित्त तर करत नाहीयेस ना? आणि हा संवाद खूप महत्वाचा आहे. हो, कारण इथे पहिल्यांदाच नायक स्वतःच्या शिक्षणामागची खरी तळमळ व्यक्त करतो. काय सांगतो तो त्यांना? तो सांगतो की त्याला फक्त परिस्थितीपासून पळून जायचं नाहीये. त्याला वि.स. खांडेकरांसारखं लेखक, प्राध्यापक व्हायचंय. म्हणजे त्याला फक्त नोकरी नकोय? नाही, त्याला वाचन लेखनासाठी वेळ आणि स्वातंत्र्य हवंय. तो एक खूप महत्वाचं वाक्य बोलतो. कोणतं? तो म्हणतो, शिकलो तर हा जगाता आपल्या याला बी किंमत येईल, कुणी फसवणार नाही असं वाटतं. वा. शिक्षण म्हणजे फक्त पैसा नाही, तर जगात किंमत मिळवण्याचं साधन आहे. आत्मसन्मान. अगदी. आणि निकामांच्या त्या प्रश्नांमुळे त्याला स्वतःलाच त्याच्या ध्येयाची स्पष्टता येते. आणि मग इथूनच त्याला एक अनपेक्षित मार्ग सापडतो. हो, रत्नागिरीच्या सर्वोदय छात्रालयाचा, जिथे काम करून मोफत शिक्षण घेता येणार होतं.
म्हणजे त्याच्या सामाजिक आदर्शांचा आणि शिक्षणाच्या इच्छेचा एक सुंदर मेळ इथं साधला गेला. ठीक आहे, म्हणजे सर्वोदय छात्रालयामुळे एक आशेचं किरण तर दिसला, पण घरच्यांना न सांगता थेट रत्नागिरीला पोचणं हे सोपं नक्कीच नसेल. अजिबात नाही. तो एक लहानसा व्यूहच रचतो. व्यूह म्हणजे? म्हणजे त्याला कोणी शोधायला येऊ नये म्हणून तो वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळी माहिती देतो. मामाला सांगतो पुण्याला गेलोय, मित्राला सांगतो मुंबईला. आणि चुलत्याला सांगतो की गोवा मुक्ती संग्रामात सामील झालोय. हो, यातून त्याची भीती आणि त्याचवेळी त्याचा दृढनिश्चय दोन्ही दिसतं. आणि प्रवासात एक खूप सुंदर क्षण आहे. बसमध्ये त्याला आपल्या पायतानाला चिकटलेला मातीचं एक छोटा ढेकूळ दिसतो. हो, तो विचार करतो की ही माती काही आपली संगत सोडत नाहीये. हे खूपच प्रतिकात्मक आहे नाही का? अगदी. तो मातीचा ढेकूळ म्हणजे फक्त माती नाही. तो आपल्या मुळांपासून, आपल्या भूतकाळापासून तुटू न शकण्याचं दुःख आणि ओढ दोन्ही एकाच वेळी दाखवतो. तो गावापासनं दूर चाललाय, पण त्याचं गाव, त्याची ओळख त्याच्यासोबतच प्रवास करत आहे. आणि रत्नागिरीत पोचल्यावर तर तो एका पूर्णपणे नवीन जगात येतो. दमट हवा, लाल माती नारळी पोफळीची झाडी. आणि समुद्राचा दर्शन. तो क्षण खूप भावनिक आहे. ज्या समुद्राच्या पाण्याने आपल्या शेतात पाऊस पाडला, पिकांना जीवन दिलं, त्याला तो कृतज्ञतेनं नमस्कार करतो. पण याच नव्या जगात एका नव्या संघर्षाची सुरुवात होते. आणि हा संघर्ष भाषेचा आहे. बरोबर. छात्रालयातली इतर मुलं त्याच्या कोल्हापुरी बोलीची टिंगल उडवतात. त्याला घाटी म्हणून चिडवतात. हो, आत्तापर्यंतचा त्याचा संघर्ष आर्थिक होता, कौटुंबिक होता. पण हा त्याच्या अस्मितेवर, त्याच्या ओळखीवर झालेला पहिला सामाजिक हल्ला असतो. आणि त्याला पहिल्यांदाच स्वतःच्या भाषेची, आपल्या अस्तित्वाची लाज वाटू लागते. तो आपली बोली बदलण्याचा प्रयत्न करू लागतो. म्हणजे एका अर्थी स्वतःच्या विकासासाठी त्याला स्वतःच्या ओळखीचा एक भाग नांगरावा लागतोय. नक्कीच. आणि हा त्याग इथेच थांबत नाही. म्हणजे अभ्यासाला जास्त वेळ मिळावा म्हणून तो छात्रालयातनं सर्वात नावडतं काम म्हणजे संडास साफ करण्याचं काम स्वतःहून स्वीकारतो. गांधीवादी विचारांनी प्रेरित होऊन. हो, पण समाजाकडे तसं पाहत नाही. बरोबर. काही मुलं त्याला भंगी म्हणून हिणवू लागतात. इथे एक मोठी विसंगती दिसते की नाही. ज्या गांधीवादी विचारांमुळे त्याला छात्रालयात प्रवेश मिळाला, त्याच विचारांचं पालन केल्यामुळे त्याला समाजात हिणवलं जातंय. आणि याच वैचारिक संघर्षातून तो NCC मधील लष्करी प्रशिक्षणही सोडून देतो. कारण ते त्याच्या अहिंसक मूल्यांच्या विरोधात असतं. या सगळ्या संघर्षात त्याला कोणीतरी मार्गदर्शक भेटतो का? कारण अशावेळी एका आधाराची खूप गरज असते. हो, आणि तो आधार त्याला प्राध्यापक चिटणीस यांच्या रूपात मिळतो. अच्छा. ते त्याला केवळ अभ्यासात मदत करत नाहीत, तर ते त्याला आधुनिक मराठी साहित्याच्या आणि कवितेच्या जगात घेऊन जातात. बासी मर्ढेकर, विंदा करंदीकर. हो, पु. शी. रेगे या सगळ्या मोठ्या कवींची ओळख करून देतात. यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि तो स्वतःच्या भावना, अनुभव कवितांमधून मांडायला लागतो. पण इथे एक वेगळीच भावनिक गुंतागुंत पण आहे. कोणती? तो इतर मुलांमध्ये मिसळण्यासाठी, आपला न्यूनगंड लपवण्यासाठी आपल्या कुटुंबाबद्दल खोट्या सुखाच्या गोष्टी सांगू लागतो. हो, हे खूपच हृदयद्रावक आहे. तो असं का करत असेल? हे एक प्रकारचं म्हणजे स्वतःला वाचवण्याचं तंत्र आहे. त्याचा खरा भूतकाळ वेदनादायी आहे. घरात प्रचंड गरिबी आहे. हे सत्य स्वीकारणं आणि दुसऱ्यांना सांगणं त्याच्यासाठी खूप अवघड आहे. त्यामुळे तो एक काल्पनिक सुखी भूतकाळ निर्माण करतो. अगदी. ही काल्पनिक कथा म्हणजे त्याच्या आतल्या अपूर्ण इच्छांचं आणि एकटेपणाचं प्रतिबिंब आहे. आणि मग एक दिवस अचानक त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडते. प्राचार्य भावे त्याला घरी बोलावतात. आणि तो प्रचंड घाबरतो. त्याला वाटतं की फी भरली नाही म्हणून आता आपली हकालपट्टी होणार. कल्पना करा त्या परिस्थितीची. तो भीतीने कापत कापत प्राचार्यांच्या घरी पोहोचतो. त्याला वाटतंय की आता सगळं संपलं. ज्या शिक्षणासाठी घर सोडलं तेच शिक्षण आता अर्धवट राहणार. पण तिथे काहीतरी अनपेक्षित घडतं. हो, तिथे एक सुखद धक्का त्याची वाट पाहत असतो. काय? प्राचार्यांनी त्याच्या कविता कोणाला तरी वाचायला दिलेल्या असतात. आणि ती व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द पु. ल. देशपांडे असतात. काय सांगताय? पु. ल. देशपांडे? थांबा, म्हणजे ज्या मुलाला त्याचे हेडमास्टर कारकून व्हायला सांगत होते, हो, ज्याला स्टुडिओच्या गेटमधनं हाकलून दिलं होतं, त्याच्या कविता थेट पु. ल. वाचत होते. हे तर अविश्वसनीय आहे. तोच क्षण त्याच्या आयुष्यातल्या नांगरणीचं सार्थक करणारा ठरतो. आणि पु. ल. काय म्हणतात? पु. ल. त्याच्या कवितांची, विशेषतः बाई माणूस या कवितेची भरभरून स्तुती करतात. ते स्वतः ती कविता वाचून दाखवतात. स्वतः? हो. आणि म्हणतात, अगदी साधी किमता, पण गंमत कशी आहे पहा. दारं तर भरपूर,
पण यातही बायकोवर हाचा असलेला जीव हलाग बसू देत नाही. मजा आहे. छानच कविता आहे. काय असेल तो क्षण? पुलं केवळ कौतुक करत नाहीत, तर ते त्या कवितेतील ग्रामीण जीवनाचं वास्तव, भावनांचा सहजपणा, भाषेचा गोडवा यावर रसपूर्ण विश्लेषण करतात. एका मोठ्या साहित्यिकाकडून मिळालेली ही दाद. ही केवळ शाब्बासकी नसते, ती एक पोचपावती असते. त्याने जो काही संघर्ष केला तो योग्य होता, यावर शिक्कामोर्तब बसतं. त्या एका क्षणात त्याच्या सगळ्या वेदनांचं, सगळ्या संघर्षाचं सोनं होतं. एका खेड्यातल्या मुलाला तू फक्त कारकून होऊ शकतोस असं सांगितलं जाण्यापासून ते पु ल देशपांडे यांच्याकडून छानच कविता आहे हे ऐकण्यापर्यंतचा हा प्रवास. हा फक्त काही मैलांचा प्रवास नव्हता. नाही, हा तर स्वतःच्या अस्तित्वाला शोधण्याचा, स्वतःच्या प्रतिभेला ओळखण्याचा प्रवास होता. अगदी. नांगरणी या रूपकाचा अर्थ इथे खऱ्या अर्थाने पूर्ण होतो. त्याच्या प्रतिकूल परिस्थितीच्या नापीक जमिनीला त्याने संघर्षाच्या नांगराने नांगरले. आणि तिथे प्रतिभा, चिकाटी आणि महत्वाकांक्षेची बीजं पेरली. आणि पुलंच्या कौतुकाच्या रूपाने त्या बीजांना पहिला अंकुर फुटला होता. पण या कथेच्या शेवटी एक खूप विचार करायला लावणारा प्रश्न आहे. हो. पु ल देशपांडे त्याचं कौतुक केल्यावर त्याला एक अनपेक्षित प्रश्न विचारतात, तुला 2 आडनावं कशी? आणि हा प्रश्न कथेला एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जातो. बरोबर. ज्याने लेखक म्हणून एक नवी ओळख निर्माण करण्यासाठी इतका संघर्ष केला, त्यालाच त्याच्या मूळ ओळखीच्या गुंतागुंतीबद्दल विचारलं जातं. हा क्षण आपल्याला विचार करायला लावतो की आपण भूतकाळाला नांगरून कितीही पुढे आलो तरी आपली मूळ ओळख आपण कितीपत सोबत घेऊन चालतो. आणि जेव्हा ती गुंतागुंतीची ओळख जगासमोर येते तेव्हा तिला आपण कसं सामोरं जातो? हा प्रश्न केवळ त्या कथानायकाचा नाही, तर कुठेतरी आपला सगळ्यांचाच आहे, नाही का?